राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 48व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. कालच्या पाठामध्ये या श्लोकाचा आपण विचार केलेला आहे. यावर ज्ञानोबरायांचं भाष्य आहे, त्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. थोडक्यात या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ आपण पाहूयात. धनंजय योगस्थ संगं त्यक्त्वा सिद्ध्य सिद्ध्ययोः समः भूत्वा कर्माणि कुरु समत्वं योग उच्यते. त्याचा अर्थ असा होतो, धनंजय हे अर्जुना, योगस्थ म्हणजे योगयुक्त होऊन, कर्मयोगात स्थिर होऊन, कर्मफळाची आसक्ती सोडून आणि ते कर्म फलद्रूप झालं किंवा निष्फळ झालं तरी देखील त्याविषयी सारखी बुद्धी ठेवणारा तू हो. आणि मग काय कर, कर्माणि कुरु, कर्मे कर. कारण समत्वालाच योग असं म्हणतात. समत्व भावालाच योग असं म्हटलेलं आहे. तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. अर्जुना, तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग सांडूनी किंवा टाकूनी, मग चित्त देऊनी कर्मे करी. त्याचा अर्थ होतो, अर्जुना तू योगयुक्त होऊनी, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन, तू समतारूप या योगाने युक्त होऊन, फळाचा संग टाकून, कर्मफळाचा संग टाकून, कर्मफलाची आसक्ती अभिलाषा टाकून, मग चित्त देऊनी कर्मे करी. आणि मग मन लावून जे विहित कर्म आहेत ती कर्मे तू कर. तू योगयुक्त होऊनी, योगयुक्त म्हणजे समत्व बुद्धियुक्त. योग या शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी सांगितलाय. या श्लोकावरचं जे भाष्य, त्याच्या शेवट जी उभी देखे संता संत कर्मी, हे जे सरसेपण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. समत्व त्याला काय म्हटलेलं आहे, योग म्हटले. समत्वम योग उच्यते म्हणजे सिद्धी असिद्धी,
कर्म हे फलद्रूप होईल किंवा निष्फळ होईल. सिद्धी असिद्धी इत्यादी द्वंद्वांना काय करायचं, समान मानायचं. हर्ष म्हणजेच काय करायचं, हर्ष विषाद होऊ द्यायचा नाही. कर्म फळसिद्धीला गेलं काय, म्हणजे कर्म त्या फळापर्यंत सिद्धीपर्यंत पोहोचलं काय, किंवा ते कर्म निष्फळ झालं काय, हर्ष विषाद न मानणं हेच समत्व आहे. आणि यालाच काय म्हटलेलं आहे, योग असं म्हटलेलं आहे. अर्थात योग म्हणजे चित्ताची साम्य अवस्था. कोणत्याही परिस्थितीमध्ये चित्ताचा समतोलपणा ढळू न देणं, यालाच काय म्हटलेलं आहे, योग म्हटलेलं आहे. फळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. अर्जुना, तू समता रूप योगानं युक्त होऊन फळाची आसक्ती, फळाची अभिलाषा टाकून आणि त्या कर्मामध्ये चित्त देऊन म्हणजे मन लावून ते काय कर, कर्म कर. संग, फळाचा संग टाकून, संग म्हणजे अभिलाषा. हे पहा, सामान्यतः लोक जे कर्म करण्याला प्रवृत्त झालेले असतात तेच मुळी फलेच्छेनं, फळाच्या आशेनं त्या कर्मामध्ये प्रवृत्त झालेले असतात. पण भगवंत निष्काम बुद्धीनं कर्म करायला आपल्याला सांगताय, अर्जुनाला सांगताय. मनोनी फळी लागू, सांडोनी देह संगू, कर्मे करावे हा सांगू, निरोपू माझा. फळी लागू, सांडोनी, फळाच्या ठिकाणी असलेली आसक्ती टाकून देऊन, देह संगू, देहासक्ती रहित होऊन काय करावीत, कर्मे करावीत. हा माझा काय आहे, निरोप आहे. मन देऊन अर्जुन म्हणे, मग अर्जुना चित्त देऊन करी कर्मे. मन लावून, चित्त देऊन. हे पहा, ज्याप्रमाणे एखादं काम करण्यासाठी एखाद्या मजुराची योजना आपण केली असते, तो ते काम करतो, पण तो त्या कामापासून मिळणारं जे फळ आहे त्या फळाची कामना धरून काय करतो, कर्म करतो. बरं, तेही मन लावूनच करील असंही काही नाही. लक्षात आलं, निष्काळजीपणानं देखील तो ते काम करू शकतो. परंतु इथं फळाची आसक्ती टाकायची आहे आणि पुन्हा ते कर्म मन लावूनही करायचं आहे. ठीक आहे, अनेक वेळेस माणसं मन लावून काम करतात, पण कशासाठी, फळासाठी करतात. इथं फळाची आसक्ती सोडायची आहे आणि पुन्हा मन लावूनही कर्म करायचं. बरं, ठिकाणी निष्काम कर्म म्हणून जे काही केल्या जाताना आपल्याला दिसतं की ठीक आहे, याच्यातून आम्हाला काही मिळवायचं नाही, पण ती कामं काही फार मन लावून केलेली असतात असं काही दिसत नाही. इथं फळाची आसक्ती सोडायची आहे आणि पुन्हा ते काम कसं करायचंय, अगदी मन लावून करायचंय. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. तीन गोष्टी आहेत, योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकूनी आणि चित्त देऊनी. योगयुक्त होऊन समतारूप योगानं युक्त व्हायचं, फळाची आसक्ती सांडायची ही दुसरी गोष्ट, आणि चित्त देऊनी अगदी मन लावून ते काय करायचं, कर्म करायचं. हे पहा, महात्मे लोक, त्यांना कसली अभिलाषा नसते तरी देखील ते कर्मे करतात. कसे कर्मे करतात, आणि सचाराची परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी व सोनेदी. जेवढी फलाशा धरून कर्म करणारी जी लोक आहेत ना, अगदी मन लावून कर्म करणारी, त्यांच्यापेक्षा अनेक पटीनं कर्म करतात महात्मे लोक निष्काम बुद्धीनं. लक्षात आलं, आपण तरी आपल्या कुटुंबापुरतं, मुलाबाळापुरतं एवढ्यांचंच हित लक्षात घेऊन काय करतो, कर्म करत असतो. पण हे विश्वची माझे घर अशी ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, तो महात्मा मात्र या संपूर्ण विश्वाकरता जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार कर्मे करीत राहतात. पण निष्काम बुद्धीनं योगयुक्त होऊन फलासक्ती टाकून आणि अगदी चित्त देऊन तशा रीतीने हे अर्जुना तू काय कर, कर्मे कर. तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे.
हेही नको. की निमित्ते कोणी एके ती सिद्धी नवचता ठाके तरी तेथीचे अपरितोखे क्षोभावेना. ठीक आहे, अर्जुनाला भगवंताने सांगितलं तो योगयुक्त होऊन फळाची आसक्ती टाकून आणि अगदी मन लावून कर्मे केली पाहिजे. ठीक आहे, आता कर्म करणं हातात आहे, पण आता ते आरंभलेलं कर्म कधीतरी काय होईल, फळापर्यंत जाईल आणि कधी एखाद्या वेळेस त्या फळापर्यंत पोहोचणारही नाही. जरी ते निष्काम बुद्धीनं केलेलं असलं तरी कर्म आपलं फळ दिल्याशिवाय राहत नाही ना. निष्कामतेनं करणं आपल्या हातात आहे, त्याचं फळ आपल्या हातात नाही आहे. त्या कर्माला फळ द्यायचंच असेल तर तो भगवंत देणारच आहे. आणि तुम्ही अगदी सकाम बुद्धीनं जरी केलं त्याला द्यायचंच नसेल तर मिळणारही नाही. आपला अधिकार कशात आहे, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. पण अर्जुना तू निष्काम बुद्धीनं कर्म कर. आता ते कर्म हे दोन वयाच्या पुढे आल्यात. परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे. परी आदरिले कर्म दैवे कर्म जरी दैवे समाप्ती ते पावे तरी तेथ विशेषे तोषावे हेही नको. परंतु आरंभलेलं कर्म जे आहे जरी दैवयोगानं शेवटास गेलं, भाग्यानं ते कर्म आरंभलेलं कर्म शेवटापर्यंत फळापर्यंत गेलं तरी तेथ तरी त्यामध्ये विशेषे तोषावे अधिक संतोष मानावा असंही नको. काही संतुष्ट होण्याचं काही कारण नाही. कर्म करायचं आपल्याला सांगितलं होतं, कर्म करणं हे आपलं कर्तव्य होतं. कर्तव्य भावनेनं निष्काम बुद्धीनं आपण ते केलं, फळापर्यंत जरी पोहोचलं तरी देखील तेथे विशेष काही आनंद मानण्याचं काही कारण नाही. विशेषे तोषावे असं सांगितलं बरं. अतिशय संतोषावं, अत्याधिक आनंद व्हावा असंही काही नाही. कर्माचा आरंभ करणं हे मनुष्याच्या हातात आहे, परंतु त्याचा शेवट मनासारखं होणं हे मात्र काय आहे, ईश्वराच्या अधीन आहे. कर्मफळात जरी माणसाचं काय असलं, स्वातंत्र्य असलं तरी देखील फळाच्या बाबतीमध्ये मात्र मनुष्य स्वतंत्र नाही आहे. ज्ञानोबराय म्हणतात की नाही, शेवटी अदृष्ट भाग्य दैव हेच काय असतं, बलवत्तर असतं. हागा रोगू काही रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोगविजे बळिया अदृष्टे जेणे. तो रोगी रोग निवारणार्थ प्रयत्न करतो की नाही, तो रोग काय त्या रोग्याला आवडतो का, थांब आता जाऊ नको 4-8 दिवस राहा, आता दिवाळी आलेली आहे तर म्हणतो का तो रोगी, नाही आवडत नाही. दरिद्री पुरुषाला ते दारिद्र्य आवडतं का, नाही. परी भोगविजे बळिया अदृष्टे जेणे. लक्षात आलं. शेवटी काय आहे, भगवंताच्याच सर्व काय आहे हातामध्ये आहे. आता ते कर्म करणं आपल्या हातात आहे, आपण ते आरंभलं तरी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे. आरंभलेलं कर्म भाग्यानं दैवानं जरी समाप्ती ते पावे म्हणजे समाप्त झालं, शेवटापर्यंत गेलं, तडीस गेलं, फळापर्यंत पोहोचलं. आता निष्काम बुद्धीनंच आचरलेलं असल्यामुळं निष्काम कर्माचं फळ काय आहे, चित्तशुद्धी. आणि त्या चित्तशुद्धीद्वारा ज्ञान फळापर्यंत तो साधक पोहोचणार आहे. तरी त्याविषयी विशेषतेत तोषावे हेही नको. हा अभिमानपूर्वक विशेष संतोष वाटावा असंही नको. की निमित्ते कोणी एके किंवा कोणत्या तरी एखाद्या कारणानं का निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथीचे अपरितोखे क्षोभावे ना. का कोणी एके निमित्ते किंवा कोणत्याही एखाद्या कारणानं ते कर्म सिद्धी न वचत ठाके, ते आरंभलेलं कर्म शेवटास न जाता फलप्राप्तीपर्यंत न जाता मध्येच अर्धवट स्थितीत काय झालं, थांबलं, ठाके थांबलं, राहिलं तरी तेथीचे अपरितोखे क्षोभावे ना. तरी त्या संबंधीच्या असंतोषानं क्षुब्ध होऊ नये, चित्तामध्ये विषादाचा क्षोभ होऊ देऊ नये. आता कधी कधी
कोणत्या एखाद्या कारणानं ते आरंभलेलं कर्म शेवटपर्यंत जाणार नाही. मध्येच ते काम काय करावं लागेल, सोडून द्यावं लागेल, फळापर्यंत ते पोहोचणार नाही. तरी देखील तेवढ्या गोष्टीनं आपल्या चित्तामध्ये असंतोष होऊ देऊ नये. तरी तिथीचे अपरितोखे क्षोभावे ना, आपलं चित्त क्षुब्ध होऊ देऊ नये. त्या असंतोषानं आपलं चित्त क्षुब्ध होऊ देऊ नये. हे बघा, कर्म सिद्धीला जाण्याकरिता अनेक गोष्टींची काय असते, आवश्यकता असते. कर्मामध्ये जरी आपल्याला स्वातंत्र्य असलं, ते जरी आपण करत असताना दिसत असलो, तरी त्या कर्मामध्ये अनेक गोष्टी काय असतात, सहाय्यक असतात. देश, काळ, शौच, विधी, सामग्री इत्यादिकांची काय लागते, अनुकूलता लागत असते. एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीची अनुकूलता नसेल, प्रतिकूलता असेल, अशा कोणत्या एखाद्या निमित्तामुळं ते आरंभलेलं कर्म फलप्राप्तीपर्यंत न पोहोचता मध्येच अर्धवट स्थितीत जर राहिलं, थांबलं, तरी देखील त्या असंतोषानं आपलं चित्त क्षुब्ध होऊ देऊ नये. कारण कर्म आरंभणं आपल्या हातात होतं, परंतु ते शेवटपर्यंत न जाणं हे काही आपल्या हातात ती गोष्ट नसल्यामुळं ते जरी अर्धवट स्थितीत राहिलं तरी देखील त्यानं आपलं चित्त क्षुब्ध होऊ देऊ नये. बर, ते कर्म आचरत असताना सिद्धीस गेलं, आपल्या खरोखर काय झालं, उपयोगाला आलं, कदाचित अर्धवट राहिलं, तरी देखील काय करावं, ते सफल झालं, यथासांग पार पाडलं गेलं, असंच काय केलं पाहिजे, मानलं पाहिजे. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेलिया ही सगुण झाले ऐसेची मानी. आचरता सिद्धी गेली, कर्म करताना ते शेवटास गेलं तरी कीर काजाचे आले, तरी खरोखरच उपयोगाला आलं. ते कर्म आपण आरंभलं आणि ते शेवटाला गेलं तर खरोखरच ते उपयोगाला आलं. परी ठेली आहे, परंतु ते अर्धवट जर राहिलं तरी सगुण झाले ऐसेची मानी. चांगलंच झालं असंच काय केलं पाहिजे, समजलं पाहिजे. कारण ते कर्म तर आपण कोणत्या फलाभिलाषेनं केलेलं नव्हतंच, त्यामुळं ते फळापर्यंत पोहोचलं नाही, शेवटापर्यंत पोहोचलं नाही, याच्यात दुःख मानण्याचं काही कारण नाही. अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जरी समाप्त झालं तरी विशेषतेत तोषावे हेही नको, असे अभिमानपूर्वक काही विशेष संतोष वाटावा असंही नको. आणि कोण्या एखाद्या निमित्तानं ते सिद्धीपर्यंत न पोहोचता मध्येच अर्धवट स्थितीत राहिलं तरी देखील तिथल्या त्या असंतोषानं आपलं चित्त क्षुब्ध होऊ देऊ नाही. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, काजाची आले, कामालाच आलं, उपयोगच झाला, ठीकच झालं, असंच काय केलं पाहिजे, मानलं पाहिजे. ठेलियाही सगुण झाले, ठेलियाही म्हणजे थांबला असता, ते कर्म आचरत असताना मध्येच थांबलं, काहीतरी अडथळा आला, काही निमित्त उद्भवलं, तरी देखील सगुण झाले, चांगलं झालं, ठीक झालं, सफल झालं, हे कर्म सांग झालं, असंच मानलं पाहिजे. हे पण कर्माचं प्रेरक कोण आहे, परमात्मा आहे. त्यामुळं त्याच्या सत्तेनंच ते काय होत असतं, पूर्ण होत असतं. कर्ता करविता परमेश्वर आहे, जीव हा केवळ निमित्त मात्र आहे. म्हणून त्या कर्माच्या पूर्णतेचा किंवा त्या कर्माच्या अपूर्णतेचा संबंध आपल्याकडे येत नाही. हा कोणाकडे जातो, त्या भगवंताकडेच जात असल्यामुळं कर्म जरी अपूर्ण राहिलं तरी काय समजावं, ठीकच झालं असं समजावं. करणे का न करणे हे आगवे, तोची जाणे विश्व चळत असे जेणे परमात्म्याने. ते कर्म सिद्धीपर्यंत न्यायचंय की अर्धवटच राहू द्यायचंय, हे कोणाच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे. तिथंच उभे आहेत की नाही, उन्या प्रियाचे काही उरो निधी आपुल्या ठाई, स्वजाती करून घे जीवित्व आपुले. म्हणून आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेलिया हे सगुण झाले ऐसेची माने. जे देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे. तरी परिपूर्ण सहजे
झाले जाणे. देखे जे तुलाले कर्म निपजे. देखे म्हणजे पहा, हे अर्जुना पहा, जे तुलाले कर्म निपजे, जे जे काही कर्म घडेल, जेवढं कर्म घडलं जाईल ते तुले जरी आदिपुरुषी अर्पिजे, तेवढं कर्म ते सर्व कर्म जर आपण परमात्म्याला अर्पण केलं तरी सहजे परिपूर्ण झाले जाणे. तर ते सहजच पूर्ण होतं हे तू जाणून घे. असं काय कर, लक्षात ठेव. देखे जे तुलाले कर्म निपजे म्हणजे जे जे कर्म आपण केलं ते करताना शेवटपर्यंत गेलं किंवा अर्धवट स्थितीत राहिलं, कसंही असो, जे काही आपल्याकडून कर्म घडतं ते जर आपण काय केलं, जरी आदिपुरुषी, ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे, त्या आदिपुरुषाला, त्या परमात्म्याला जर काही केलं आपण अर्पण केलं, ईश्वराच्या ठिकाणी अर्पण केलं, तर त्याची आपोआप काय होते, पूर्णता होते. कर्म हे जर ईश्वराला अर्पण केलं तर त्याची काय होते, पूर्णता आपोआप होत असते. तुकोबर आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न कळता मन दुजे भावी. जे काही घडतं ते सर्व काय करायचं, कृष्णार्पण. म्हणजे त्या कर्माची काय होत असते, सहजच पूर्णता होत असते. ते सर्व पूर्ण कोण करून घेतो, तो भगवंतच पूर्ण करून घेत असतो. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणजे निवांतचे अर्पिजे. थोडे बहु असं म्हणायचंच नाही. जे जे कर्म आपल्याकडून होईल ते पूर्ण झालंय की अपूर्ण राहिलं हे म्हणायचं नाही. ते काय करायचं, भगवंत म्हणतो निवांतचे अर्पिजे, माझ्या काही भगवंताच्या ठिकाणी ते काय करायचं, अर्पण करायचं. कारण भगवंत हा पूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असा परिपूर्णतम असल्यामुळं ते कर्म त्याला मिळालं की ते कर्म देखील काय होतं, पूर्ण होऊन जात असतं. हे पहा, ज्याप्रमाणे खैराचं झाड आहे की चंदनाचं झाड आहे, हे लाकूड कशाचं आहे, हे तोपर्यंतच काय आहे फरक आहे, हा भेद तोपर्यंतच आहे का. खैर चंदन काष्ठे हे विवंचना तवची घटे, जवन गापती एकवटे अग्नी माझी गेले ते अग्नीची होवनी ठेल. मग ते कर्म कृष्ण भगवंताच्या ठिकाणी, कृष्णाच्या ठिकाणी अर्पण झालं तर ते कृष्ण रूपच होऊन गेलं. पूर्ण रूप असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी ते कर्म अर्पण केलं, मग ते अर्धवट असो की पूर्ण झालेला असो. अति व्यक्ती पडे बिंदुले. हे पहा, हे भेद तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपण परमात्म्याशी काय होत नाहीत, अभिन्नतेचा अनुभव आपल्याला येत नाही. हे वर्ण आश्रम, हे सगळे जे गरीब श्रीमंत लहान मोठा, हे सगळे जे भेद आहेत हे कुठपर्यंत आहेत, तोपर्यंतच आहेत जोपर्यंत आपण त्या परमात्म्याला जाऊन मिळत नाहीत. ही गंगा नदी आहे, ही यमुना नदी आहे, ही गोदावरी नदी आहे, हे भेद कुठपर्यंत आहेत, हे समुद्राला जोपर्यंत ते जाऊन मिळत नाही तोपर्यंतच हे भेद आहेत. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही काय नाही आहे, भेद नाही किंवा पूर्ण अपूर्ण असं त्या भगवंताच्या दृष्टीनं काही नाही आहे. त्या पूर्णतम असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी हे कर्म अर्पण केले की ते कर्म देखील काय होऊन जातात, पूर्ण होऊन जात असतात. तो का म्हणे, व्यवसाय झाल्यावरी असांगाचे करी सर्व सांग. असांग अपूर्ण असलेलं ते यथासांग म्हणजे पूर्ण होऊन जातं. कोणाच्या ठिकाणी गेल्यानंतर, भगवंताच्या ठिकाणी गेल्यानंतर. कर्माचा प्रेरक आणि नियामक हा कोण आहे, परमात्मा आहे. त्यामुळे कर्माचा अभिमान आणि फलेच्छा सोडून जर काय केले कर्म आपण ईश्वराला अर्पण केले तर ते काय होतात, पूर्ण होतात. आणि ते कर्म जन्म देण्यास उरत नाहीत. ते आपण आपल्याजवळ ठेवले तर मग आपल्याला त्याची फळ भोगावी हा हा ते कर्म की ज्या कर्मामध्ये जन्म देण्याचं काय आहे, सामर्थ्य आहे, ते आपण जर भगवंताला अर्पण केलं तर ते भगवत रूप होऊन गेलं. लक्षात आलं का. पुन्हा आपण आपल्याजवळ ठेवल्यानंतर त्याचं फळ कुणाला भोगावं लागेल, आपल्याला भोगावं लागेल ना. तिथं त्या आत्ता ओळ्या आपण पाहिल्या 12व्या अध्यायातल्या ओळ्या. येणे फलत्यागी सांडे ते कर्म न विरुडे, एकची वेळी वेळू झाडे वाण जैसी. लक्षात आलं का. एकदाच ते वेळूचं झाड किती वेळेस येतं, एकदाच येतं. लक्षात आलं का. तसं एकदाच हा आपल्याला जो जन्म प्राप्त झालेला आहे
आपण ही कर्मे करून ईश्वरार्पण जर केली तर त्या कर्मामध्ये जे जन्म देण्याचं सामर्थ्य आहे ते उरणारच नाही. ते कर्मे काय होऊन जातील, ईश्वर रूपच होऊन जातील. म्हणून जेथून आले कर्म निपजे, जेवढं कर्म आपल्याकडून घडलं जाईल ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तेवढं आदिपुरुष असलेला जो परमात्मा त्याला जर आपण अर्पण केलं तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. तर ते सहजच ते कर्म काय झालं, पूर्ण झालं असं जाणावं. त्याबद्दल आपण दुःख करत बसू नाही, कारण आपण तर निष्काम बुद्धीनं ते कर्म आचरणार आहोत. तुला कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. देखे योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे, देखे सतासत कर्मी किंवा सतासती कर्मी, असं सतासती किंवा सतासत कर्मी असं एकत्र जोडून आलेलं आहे. देखे, देखे म्हणजे पहा, सतासत कर्मी पूर्ण आणि अपूर्ण. कारण संत शब्द अस भुवी या धातूपासून तयार झालेला आहे आणि त्याचा उच्चारण आपण संत असंच करत असतो. संत शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व, ज्याचं सदैव अस्तित्व आहे म्हणजे पूर्ण. इथं पूर्ण या अर्थी हा शब्द आलेला असल्यामुळं संत असंच उच्चारण करावं लागणार आहे. सत आणि असत ह्या शब्दाचा अर्थ आणि संत आणि असंत या शब्दाचा अर्थ थोडासा त्यात काहीतरी भेद तर करावा लागेल की नाही, लक्षात आलं का? बरं ठीक आहे. देखे सतासत कर्मी, हे जे सरसेपण मनोधर्मी, तिची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. पण आणि अपूर्ण कर्माविषयी हे जे सरसेपण मनोधर्मी, हा जो चित्तवृत्तीचा सरसेपण म्हणजे समतोलपणा आहे, चित्ताचा जो समतोलपणा आहे कशाविषयी, पूर्ण कर्म असो किंवा अपूर्ण कर्म असो. आता निष्काम बुद्धीनं तो ते आचरत असल्यामुळं ते कर्म सिद्धीपर्यंत फळापर्यंत गेलं काय किंवा कोणत्या तरी एखाद्या निमित्तानं ते अर्धवट राहिलं काय. चित्तवृत्तीचा जो समतोलपणा आहे, सरसेपण मनोधर्मी, मनोधर्मी सरसेपण चित्तवृत्तीचा जो समतोलपणा आहे त्याची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजी, तीच खरी योग स्थिती आहे. तोच खरा निष्काम काय आहे, कर्मयोग आहे. आणि ज्ञानी लोक तिचीच काय करतात, प्रशंसा करतात. ज्ञानाकडून ह्याच साम्य योगातील या स्थैर्याची काय केली जाते, प्रशंसा केल्या जात असते. हे जे सरसेपण मनोधर्मी, सरसेपण म्हणजे समतोलपणा, समभाव, या उभीमध्ये योगाचं काय केलेलं आहे, लक्षण सांगितलेलं आहे. हे जे देखे सतासत कर्मी, हे जे सरसेपण मनोधर्मी, त्याची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे, या ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी योगाचं लक्षण केलेलं आहे. कर्माची सिद्धी किंवा असिद्धी याविषयी म्हणजे यश म्हणा किंवा अपयश याच्याविषयी मनाचा समतोलपणा राखणं, यांना तुल्य मानणं, हेच काय आहे, समत्व आहे. आणि हाच काय आहे, योग आहे. चित्ताची समता ही निष्काम कर्मयोगातील काय आहे, कुशलता आहे. योग कर्मसु कौशलम, कर्मातील कुशलता, त्यालाच काय म्हटलेलं आहे, योग. आपण काल थोडक्यात पाहून आलो. आपण योग हा रूढ आरती त्याचा अर्थ घेतो योग शब्दाचा, हे प्राणायाम करणं, आसन इत्यादी करणं, ठीक आहे, तोही एक स्थूल अर्थ आहे. पण योग शब्दाचा खरा अर्थ किंवा भगवंताला अभिप्रेत असलेला अर्थ हा आहे, मनाचा समतोलपणा. कर्म करत असताना ते कर्मसिद्धीपर्यंत जाईल किंवा ते अपूर्ण राहील, यश प्राप्त होईल किंवा अपयश प्राप्त होईल. या दोन्ही अवस्थेमध्ये चित्ताची स्थिरता ठेवणं, यालाच काय म्हटलेलं आहे, योग म्हटलेलं आहे. आणि असा योग ज्याला साधला तोच योगी पुरुष. आणि त्याच योगाची ते म्हणतात प्रशंसिजे, त्याची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे, उत्तमी उत्तम लोकांकडून त्याच योगाची काय केल्या जाते, त्या योग स्थितीचीच प्रशंसा केल्या जाते. उत्तमी म्हणजे ज्ञानी लोक, ज्ञानी लोकांकडून अशाच योग स्थितीची म्हणजे या साम्य योगातील या स्थैर्याची काय केल्या जाते, प्रशंसा केल्या जात असते.
आताच्या काळामध्ये माणसं थोडं बहुत अपयश आलं की नैराश्याचं टोक गाठतात आणि अगदी आत्महत्येपर्यंत लोकांची काय जाते, मजल जात असते. आता बुद्धिवान लोक आहेत, शिकले सवरलेले लोक आहेत, पण तरी देखील ह्या अशा गोष्टी करताना आपल्याला आढळून येतात. आता हे ज्ञान जे आहे ज्ञानेश्वरीमध्ये असलेलं, हे भगवद्गीतेमध्ये असलेलं, हे उपयोगी नाही का? अत्यंत उपयोगी आहे. लक्षात आलं का? लौकिक दृष्टीने ते शिकलेले दिसतात ना, मग एवढा अभ्यास करताना दिसतात, तो उपयोगी पडतो की नाही त्याच्याशी देणं घेणं नाही, पण करतात याचा अर्थ बुद्धी आहे म्हणून करतात. एवढ्या मोठमोठ्या परीक्षा उत्तीर्ण होतात, त्याच्यासाठी मेहनत करतात, कष्ट करतात, म्हणजे त्यांच्याकडे बुद्धी आहे. नको तिथं चालवतात ती गोष्ट वेगळी, पण आहे हे मान्य करावं लागेल. आडाणी लोकांपेक्षा त्यांच्याकडे काय आहे, बुद्धी आहे, हे तर मान्य करावं लागेल ना. पण तरी देखील थोड्या बहुत अपयशाने, अपमानाने काय होऊन जातात, हुरळून जातात. स्थितप्रज्ञाची जी लक्षणं अर्जुनच विचारणार आहे ना. हे थोडेसे 1-2 श्लोक झाले, त्यानंतर मग त्यालाच प्रश्न निर्माण होणार आहे की असा कोणी पुरुष असतो का, हा स्थितप्रज्ञ. मग तो त्याचं बोलणं कसं, चालणं कसं, तो बोलतो कसा, लक्षात आला का, तो दिसतो कसा, हेच त्याला प्रश्न विचार. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीहि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. आणि मग मोठा भाग आहे स्थितप्रज्ञ दर्शन. हा जो भाग आहे स्थितप्रज्ञाची लक्षणं जी सांगितली, अत्यंत महत्वाचा, हा अत्यंत महत्वाचा असलेला तो भाग या ठिकाणी पुढे येणार आहे. आता अर्जुनाला भगवंत हे जे सांगतायत, तू असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. मग अर्जुनाला वाटेल हे असं करणारा कोणी असतो का? लक्षात आलं? कालच मला विचारलं होतं, ते म्हणले तुम्ही तर सांगता हे कर्म कसं केलं पाहिजे, निष्काम केलं पाहिजे. आता आम्ही तर संसारी माणसं आहोत, काही फळ दिसल्याशिवाय तर आम्ही कर्म करण्यात प्रवृत्तच होत नाही. लक्षात आलं? ज्याच्यात काही फळ नाही त्या कर्मात कोणी प्रवृत्त होईल का? मग इथं तर सगळं जे वर्णन केलं किंवा जी स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे, कशाची केलेली आहे, निष्काम कर्माचीच केलेली आहे. अत्यंत अशक्य असं काही नाही आहे. आता अर्जुनाला भगवंत हे जे सांगतायत, तू असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. मग अर्जुनाला वाटेल हे असं करणारा कोणी असतो का? लक्षात आलं? कालच मला विचारलं होतं, ते म्हणले तुम्ही तर सांगता हे कर्म कसं केलं पाहिजे, निष्काम केलं पाहिजे. आता आम्ही तर संसारी माणसं आहोत, काही फळ दिसल्याशिवाय तर आम्ही कर्म करण्यात प्रवृत्तच होत नाही. लक्षात आलं? ज्याच्यात काही फळ नाही त्या कर्मात कोणी प्रवृत्त होईल का? मग इथं तर सगळं जे वर्णन केलं किंवा जी स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे, कशाची केलेली आहे, निष्काम कर्माचीच केलेली आहे. अत्यंत अशक्य असं काही नाही आहे. आता अर्जुनाला भगवंत हा उपदेश करतोय निष्काम कर्माचा, तो अर्जुन देखील लौकिक दृष्टीनं कोण आहे, संसारी पुरुषच आहे ना. तुमच्यापेक्षा घोर कर्म त्याच्या वाट्याला आलेला आहे. तुमच्या शेती वगैरे काही व्यवसाय वाट्याला आले असेल, त्याला तर ते युद्धासारखं महाभयंकर कर्म त्याच्या वाट्याला आलेलं आहे. तरी देखील भगवंत त्याच्या आत्यंतिक कल्याणासाठी म्हणून त्याला ह्या निष्काम कर्मयोगाचाच काय करतो आहे, उपदेश करतो आहे. आणि हे निष्काम कर्म करत असताना ते कर्म फळापर्यंत पोहोचेल किंवा अर्धवट स्थितीत ते कर्म थांबेल, कोणत्या तरी निमित्तानं काही व्यवधानमध्ये आलं तरी देखील त्या दोन्ही अवस्थेमध्ये मनाचं समतोलपणा राखणं हाच खरा काय आहे, योग आहे. आणि याचीच प्रशंसा श्रेष्ठ लोकांनी केलेली आढळते. देखे सता सतकर्मी हे जे सरसेपण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसी. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे,
तोषोनी मज द्यावे पसावे दान हे सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मिरजाव विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की